Hello friends, today we would be discussing about the analogous quantities between the linear or the translational motion and the rotational motion. So, in the linear or the translational motion, the linear displacement S ही analogous कोणाला आहे? rotational motion मध्ये angular displacement theta ला analogous आहे. त्यांचं relation काय आहे? S is equal to theta cross R, where R is the position vector from the axis of rotation. सर्व ठिकाणी R is the position vector from the axis of rotation. म्हणजे so the linear velocity चा जो अर्थ आहे v is equal to ds by dt, जो अर्थ linear motion मध्ये आहे तोच अर्थ angular velocity ला rotational motion मध्ये आहे, which is omega is equal to d theta by dt. त्याच्यानंतर linear acceleration ला जो अर्थ आहे linear motion मध्ये a equal to dv by dt, तोच अर्थ angular acceleration ला rotational motion मध्ये आहे alpha is equal to d omega by dt. हे आपण आधी डिस्कस केलेलं आहे. Change in angular velocity per unit time, and here change in the linear velocity per unit time. Now inertia or mass चा जो सिग्निफिकन्स आहे त्याचं जे महत्व लिनियर मोशन मध्ये आहे एक्झॅक्टली तेच महत्व रोटेशनल इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शियाला रोटेशनल मोशन मध्ये आहे. जे कार्य मास और इनर्शिया लिनियर मोशन मध्ये करतो तेच कार्य मोमेंट ऑफ इनर्शिया रोटेशनल मोशन मध्ये करतो. and their interrelation, एकमेकांमधले त्यांचे रिलेशन I equal to integral of r square dm. Now the linear momentum p, which is equal to mass into velocity, linear momentum p equal to mass into velocity, जो अर्थ linear momentum ला linear motion मध्ये आहे एक्झॅक्टली त्याला मग analogous quantity ही angular momentum आहे rotational motion मध्ये. आणि angular momentum आपण L ने डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे L equal to I omega, where P is the linear momentum, L is the angular momentum. मास ला रिप्लेस केलेला आहे इथे मोमेंट ऑफ इनर्शियानी आणि व्हेलॉसिटी ला रिप्लेस केलेला आहे इथे अँग्युलर व्हेलॉसिटीनी. हे सगळे जे लिनियर मोशन मध्ये इथे आहेत त्या सगळ्यांना अॅनालॉगस क्वांटिटीज रोटेशनल मोशन मध्ये हे सगळे इथे आहेत. फोर्स which is change in momentum or rate or change of momentum per unit time, त्यालाच अॅनालॉगस क्वांटिटी आहे, सिमिलर क्वांटिटी आहे. फॉर रोटेशनल मोशन मध्ये काय अप्लाय करायला लागतो तर टॉर्क अप्लाय करायला लागतो. सो टॉर्क इज इक्वल टू dl by dt. So rate of change of angular momentum, both are analogous. Now work is equal to, in the linear motion, is the force into displacement, but work in the rotational motion is torque into the angular displacement. Dot products आहेत इथे हे दोन्ही. Now power in the translational motion is P equal to dw by dt, that is the work done per unit time is power. So त्याचा फॉर्म्युला काय आहे F dot V. इथे power in the rotational motion is P is equal to, again the work done per unit time, that is equal to tau dot omega. So in this way आपण डिस्कस केलेले आहेत अॅनालॉगस क्वांटिटीज लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशनच्या. नाव आपण डिस्कस करतो आहे
की ही एक रिजिड बॉडी आहे आणि अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन ही रिजिड बॉडी रोटेट होते आहे. सो आपण डिस्कस करतोय त्याचा लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. तर जो पार्टिकल सपोजिंग मास m1 आहे, तर त्याचा जो लिनियर मोमेंटम आहे किंवा m हे मास आहे त्या पार्टिकलचं, तर त्याचा लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू m इंटू v. तो पार्टिकल त्या क्षणाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. नाउ सिन्स लिनियर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल, तो पार्टिकल असे हे पार्टिकल्स आहेत या रिजिड बॉडीवर m1 m2 m3 डॉट डॉट अप टू mn. प्रत्येक पार्टिकल फ्रॉम m1 चं डिस्टन्स आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन r1 and m2 चं डिस्टन्स आहे फ्रॉम द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन r2 r3 डॉट डॉट अप टू rn. हे सर्व पार्टिकल्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत. m1 हा जो पार्टिकल आहे तो r1 ह्या रेडियस च्या सर्कल मध्ये मूव्ह होतोय. m2 हा जो पार्टिकल आहे तो r2 ह्या रेडियस च्या सर्कल मध्ये मूव्ह होतो आहे. These radius are the respective perpendicular distances from the axis of rotation. So असे हे पार्टिकल at that instant त्या क्षणाला ते स्ट्रेट लाईन मोशन मध्ये चाललेले, कारण सर्क्युलर मोशन इज अ स्पेशल केस ऑफ अ लिनियर मोशन और स्ट्रेट लाईन मोशन. सो त्याला लिनियर व्हेलॉसिटी या ठिकाणी आहे v1, इथे आहे v2, असं करत करत vn. नाउ p त्याचं लिनियर मोमेंटम आपण जनरल घेऊ. सो p इज इक्वल टू m इंटू v. नाउ अँग्युलर मोमेंटम l इज, आपण लास्ट इयर डिस्कस केल्याप्रमाणे l इक्वल टू r क्रॉस p. सो what is r? r is the position vector from the axis of rotation. So here it is r1, for m1 it is r1, for m2 it is r2. So r हे काय आहे? Position from the axis of rotation, हे distance, position vector from the axis of rotation आहे हे r. So l equal to r cross p. आता हा क्रॉस प्रोडक्ट आहे. क्रॉस प्रोडक्ट आपण कसा लिहितो? r into p into sine of theta, where sine theta is what? Where theta is what? Theta is the smaller angle between the r and p. Smaller angle त्याच्यामधला. आता so l equal to r into m into v sin theta. Now so आपण त्याला रिअरेंज केलं, लिहिलं mvr sin theta. आता या ठिकाणी बघा थीटा किती आहे? r. r ची डायरेक्शन कशी आहे? ही अशी आहे. पोझिशन वेक्टर ही r ची डायरेक्शन कशी आहे? अशी. फ्रॉम द axis of rotation point to the particle. So this is r. आणि p ची डायरेक्शन कशी आहे? व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे तीच मोमेंटमची डायरेक्शन आहे. ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणून इथे आपण साइन ऑफ थीटा हा 90 घेणार आहे. या केस मध्ये जेव्हा बॉडी एक रिजिड बॉडी अबाउट सम ॲक्सिस ऑफ रोटेशन रोटेट होते, सर्व पार्टिकल जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत त्यावेळेला आपण तो थीटा हा 90 घेणार आहे. सो साइन ऑफ 90 इज इक्वल टू 1. म्हणून l इक्वल टू mvr असं पण आपण घेऊ शकतो. ओके, सो इन दिस वे ऑल्सो वी राइट द angular momentum. Angular momentum or the moment of linear momentum. Moment of linear momentum. This is the linear momentum p, and moment of linear momentum is l, which is the angular momentum.